ठरलं तर मगचा 6 डिसेंबरचा फ्रेश असा एपिसोड तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर अर्जुन इथे सुभेदारांच्या घरामध्ये सगळ्यांना जंगलामध्ये काय काय घडलं हे सगळं सांगत असतो. आता सुरुवातीला दाखवलेलं आहे, अर्जुन म्हणतो की या सगळ्यामध्ये तो महिपत सुटून गेला, पोलीस त्याला शोधतायत, पण मी सुद्धा ना यावेळेस गप्प बसणार नाही असं म्हणल्यानंतर सगळेजण अर्जुनकडे पाहत असतात. त्यावरती कल्पनाताई म्हणतात, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली, तर ती म्हणजे प्रतिमाची स्मृती पूर्णपणे परत आली. ही गोष्ट खरंच खूपच छान झाली म्हणून. आता त्यावरती प्रतिमा त्या म्हणत असतात की हो ग, खरंच मला ना काही केल्या ना ते एकच रात्र आठवत नव्हती, म्हणजे ते ॲक्सिडेंटची रात्र. आणि आता इथे त्यांना ते ॲक्सिडेंटची रात्र आठवत त्या बोलत असतात. अगदी महिपतने माझ्यासमोर पिस्तूल रोखलं ना तरीसुद्धा मला आठवत नव्हतं की माझा भूतकाळ, पण मी तिथून पळाले आणि एका झाडाच्या जवळ अगदी जाऊन लपले. आता ते सुद्धा त्यांनी दाखवले आहे की कालचा जंगलातला सीन, की प्रतिमा त्या कसं झाडाच्या जवळ लपलेल्या होत्या आणि तिथं नंतर महिपती येऊन उभा राहत होते आणि त्याच वेळेस त्याच पोझिशनला प्रतिमात्यांना सगळं आठवलेलं असतं. आता पुढे प्रतिमात्या म्हणतात की मी जंगलामध्ये झाडाजवळ जाऊन लपले होते, तेव्हा महिपत माझ्यासमोर येऊन अगदी तसाच उभा राहिला जसा की तो 22 वर्षांपूर्वी येऊन उभा राहिला होता. तेव्हा नाही का जंगलामध्ये महिपत 22 वर्षांपूर्वी त्यांना जळक्या लाकडाने मारलेलं होतं. तर प्रतिमात्या पुढे म्हणतात, तोच खुनशी चेहरा, त्याच जळक्या लाकडाने मला मारण्याचा प्रयत्न, आणि त्याच एका क्षणाला मला सगळं काही लख्ख आठवलं. आता प्रतिमात्या हे सगळं भूतकाळ आठवत बोलत असतात. आणि आता पुढे म्हणतात, आणि रविराज सुद्धा त्यांच्याकडे पाहत असतात की प्रतिमा अजून काही सांगते का म्हणून. त्यावरतीच सायली म्हणते, प्रतिमा त्यावेळेस मी पण तुम्हाला शोधत येत होते, पण तुम्ही मला कुठे दिसलाच नात. प्रतिमा त्या म्हणतात, अगं माझ्या अंगामध्ये कुठून बळ संचारलं मला ना ते कळालंच नाही. पुढे म्हणतात की मी त्या शेकोटीतलं लाकूड घेतलं आणि महिपतसमोर उभारून उभीच राहिली तिथं. आता हे सगळं त्यांना आठवतंय की काल त्यांनी महिपतच्या समोर त्या कशा उभारल्या होत्या जळतं लाकूड घेऊन. त्यांच्या मनातून तो महिपतचा विकृत चेहरा काही केल्या जातच नसतो. आता पुढे विमल म्हणते, बापरे प्रतिमाताई, तुम्ही हे सगळं कसं जमवून आणलं तो. यावरती प्रतिमा त्या म्हणतात, नाही ग, मी एकटीने नाही एवढं सगळं काही जमवलं, सायली होती ना माझ्यासोबत, सायली होती म्हणून हे सगळं काही शक्य झालं. आणि पुढे म्हणतात की मी फक्त सायलीने जे काही शिकवलं ना तर मी ते सगळं लक्षात ठेवलं ग, मी बाकी काही केलं नाही, हिने माझी सगळी तयारी करून घेतली होती. आता असं म्हणल्यानंतर घरात सगळ्यांनाच अभिमान वाटतो, सगळ्यांचे चेहरे छान दाखवले आहेत. आता प्रतिमा तास सगळ्यांना म्युझिकली आपल्याला दाखवलं आहे. सगळ्यांना सांगत असतात की सायलीनं कसं ट्रेनिंग दिलं होतं. बंदूक रोखली महिपतनं तर काय करायचं, चाकू रोखला तर काय करायचं, काठी असेल तर त्याचा वार कसा चुकवायचा, हे सगळ्याचं ट्रेनिंग सायलीने अगोदरच प्रतिमा त्यांना दिलं होतं. आणि याचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं. सगळेजण अभिमानाने हे सगळ्या गोष्टी ऐकत होते आणि सगळ्यांना सायलीचं खरंच खूप कौतुक वाटत होतं. आता प्रतिमा एक करून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि पुढे म्हणतात की आणि शेवटी सगळं करून जेव्हा माझ्या जीवावर भेटलं तर सायलीच माझ्यासमोर उभी राहिली. सायली, तू जर नसतेस तर मी काय केलं असतंच ग, असा प्रतिमा त्या अगदी कौतुकानं सायलीला म्हणत असतात. आता आपण इकडे दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे प्रिया आणि नागराजचा. आता प्रिया गाडीमध्ये नागराजला घेऊनच येत असते आणि नागराजला त्याच्या घरी सोडायचं असतं. प्रिया म्हणते, काय तुम्हाला त्या गोळीबाराचे आवाज आले, पोलीस दिसले, अर्जुन दिसले, तरीही तुम्ही तिथेच लपून का राहिलात. नागराज म्हणतो, मग काय करणार होतो मी, कसा बाहेर पडणार होतो, एक तर सगळीकडे अंधार होता, काही सुचत नव्हतं मला, त्यात माझा पाय मुरगळलेला भयानक ठणकत होता, आणि कसं मी बाहेर पडणार होतो. तर प्रिया म्हणते, आणि महिपत कुठे गेलाय. त्यावरती नागराज म्हणतो, मला नाही ना तेच तर कळत नाही आहे ना, पण तो नक्की जंगलाच्या बाहेर पडणार असणार आहे. प्रिया म्हणते, आणि महिपत तुम्हाला लटकवून गेला, तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी तर तो तुम्हाला जंगलामध्ये घेऊन गेला होता ना. नाही, या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीचा प्लॅन आहे, त्याने पोलिसांना हाताशी धरलं, हे सगळं महिपतला माहीत नसणार आहे का. नागराज म्हणतो, अगं पण महिपत का करेल असं, तो नाही मला अडकवणार, उगाच तो काहीतरी बोलू नकोस हं. प्रिया म्हणते, मला एक गोष्ट साधी कळत नाही आहे, जर महिपत पोलिसांच्या हाती लागला तर तो सगळ्यात अगोदर कुणाचं नाव घेणार, तुमचं नाव घेणार. आता प्रिया चांगलंच नागराच्या मनामध्ये भरवून द्यायला लागलेली आहे. प्रिया म्हणते, आता महिपत सांगूनच देणार ना पोलिसांना की किल्लेदारच्या ॲक्सिडेंटची
सुपारी ही तुम्ही दिली होती महिपतला म्हणून. आणि पुढे म्हणते की महिपत पोलिसांच्या हाती लागण्याच्या अगोदर आधी आपल्या हाती लागला पाहिजे. नागराज म्हणतो पोलीस पकडू शकणार नाहीत महिपतला. महिपत कॉल करेल, मला नक्कीच कॉल करेल मला महिपत. यावरती प्रिया चिडून म्हणते सकाळपासून केला का कॉल तुम्हाला काका? सांगा ना, हे असं लंगडत भटकत फिरत होता तुम्ही रस्त्यावरती, तेव्हा आला का महिपतचा कॉल तुम्हाला? तेव्हा नागराज म्हणतो एक मिनिट, तो बडबड बंद, मी स्वतःच कॉल करतो महिपतला. असं म्हणून नागराज केशवातला फोन काढतो आणि महिपतला फोन लावतो. काही केल्या महिपतचा फोन काही लागतच नाही किंवा एकदा लागतो सुद्धा. आता नागराज वैतागून म्हणतो अरे उचल ना, असा वैतागत असतो नागराज, कारण त्याचं बोलणंच होत नसतं महिपतसोबत. तोपर्यंत प्रिया म्हणते काय झालंय काका, महिपतचा फोन ऑफ येतोय का? तर नागराज म्हणतो हो. पुढे म्हणते प्रिया की पोलीस मागे असताना फोन ऑन ठेवायला तो काय मूर्ख वाटतो का तुम्हाला काका? आता प्रिया खरंच महिपतवरती खूप चिडलेली असते. ती म्हणते की महिपत पळून गेला, तुम्हाला वाऱ्यावरती सोडून महिपत पळून गेलाय. शहाणे असाल ना तर माझ्यावरती विश्वास ठेवा काका. आणि आता महिपत आणि आपण ना आता महिपतला शोधूयात असं प्रिया सांगत असते. आता प्रिया नागराजच्या डोक्यामध्ये चांगलंच भरवून देत असते. इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे सुभेदारांच्या घरातला. कल्पनाताई म्हणत असतात मी तर रात्रभर दिवे याच्या समोर धरूनच बसलेले होते की माझ्या मुलांना सुखरूप ठेव म्हणून, आणि दिवे आईने ऐकलं माझं, असं म्हणत असते कल्पनाताई. त्यावरती लगेचच विमल म्हणते वहिनी प्रसादासाठी शिरा करूयात का? नाही म्हणजे देवी आईचे आभार मानायला हवेत ना आपल्याला. त्यावर कल्पनाताई म्हणतात हो करूयात ना, चला आपण आता लगेच स्वयंपाकाला लागूयात. आणि कल्पनाताई म्हणतात की प्रतिमा भाऊजी तुम्ही दोघेही जेवूनच जा बरं का आता. आता रविराज म्हणतात नको वहिनी, आता प्रतिमासुद्धा खूप थकली आहे, आम्ही आता ना निघतो घरीच म्हणून. तर प्रतापराव म्हणतात नाही प्रतिमा आता इथेच आराम करेल आणि जेवण केल्याशिवाय अजिबात तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाही आहे, असं प्रतापराव सांगत असतात. त्यावेळेस रविराज म्हणतात हो बरं ठीक आहे म्हणून चालेल. आता कल्पनाताई म्हणतात चल विमल आपण दोघी ना स्वयंपाक करूयात, म्हणून आता विमल आणि कल्पनाताई तिथून निघून जातात. आता दुसरा सीन दाखवलेला आहे. रविराज म्हणत असतात पण अर्जुन सुमनला कळवायला हवं रे, ती खूप काळजीत असेल, मी फोन करतो तिला. आणि आता रविराज लगेच फोन करतात सुमनला. आता सुमन फोन उचलते आणि म्हणते हॅलो भाऊजी. ते रविराजांना सुरुवातीला तर काही बोलूच देत नाही, एवढी बडबड करते. आता पुढं म्हणते की हॅलो भाऊजी कुठे आहात तुम्ही? अहो रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही, हॉलमध्ये फेऱ्या मारत मारत रात्र काढली आहे मी. एकदा वाटलं बाहेर गाडीचा हॉर्न वाजला असेल म्हणून मी बाहेर गेले तर बाहेर कुणीच नव्हतं. रविराज म्हणतात हॅलो सुमन जरा माझं ऐकून तरी घेशील का तू? तर सुमन म्हणते सॉरी भाऊजी बोला. तर यावरती रविराज म्हणतात आता कल्पना म्हणते सुमन म्हणते वहिनी ठीक आहेत ना, आणि तुम्ही कुठे आहात, कसे आहात तुम्ही? आता रविराज म्हणतात हे बघ आम्ही सगळे ठीक आहोत, प्रतिमा सुखरूप आहे, आम्ही दोघीही आता पूर्णाईंच्या घरीच आहोत, आम्ही दोघीही थोड्या वेळानंतर घरीच येऊ. सुमन म्हणते देवी आईची कृपाच झाली. रविराज म्हणतात बरं नागराज कुठे आहे, त्याला जरा फोन देतेस का? आता सुमनला काय बोलावं ते कळतच नाही. सुमन म्हणते ते घरात नाही येत भाऊजी. रविराज म्हणतात इतक्या सकाळी सकाळी कुठे गेलाय तो? तर सुमन म्हणते ते ठाण्याला माझ्या आत्याकडे गेले होते ना. रविराज म्हणतात अगं पण तो काल गेला होता ना, तो अजून आलेला नाही आहे, म्हणजे नागराज रात्रभर घराच्या बाहेर होता. त्यावर सुमन बाजू सावरत घेते आणि म्हणते नाही तिथून आले परत मग पुन्हा बाहेर गेले, ते त्यांना ना काहीतरी काम आठवलं. रविराज म्हणतात कसली कामं आठवत असतात ग त्याला, बघेल तेव्हा बाहेर हुंडारत असतो नुसता, असं रविराज म्हणतात. आणि पुढे म्हणतात की ठीक आहे मी त्याला फोन करतो आणि ताबडतोब घरी यायला सांगतो. तर लगेचच घाबरते सुमन आणि म्हणते नाही नको भाऊजी येतील ते घरी, लवकर येणार म्हणून सांगितलं होतं त्यांनी, येतील ते घरी, तुम्ही इथली काळजी करू नका, तुम्ही तिथेच वहिनींसोबत थांबा आणि निवांती या असं म्हणून रविराज फोन ठेवतात. सुमन पण फोन ठेवते. आता दुसरा सीन आपण पाहत आहोत प्रियाचा. तर ती प्रिया आणि नागराज एका चहाच्या टपरीवरती चहा घेत बसलेले असतात. आता दोघंजण चहा घेत असतानाच बोलत असतात. आता प्रिया म्हणते आपण एकत्र काम करणार आहोत तर आपल्याला काही गोष्टी ना तुम्हाला माहिती असायलाच हव्यात. माझी एक मैत्रीण आहे सावी नावाची, तिचा एक मेजर प्रॉब्लेम झाला आहे की तिला एक मुलगा आवडतो पण त्याचं लग्न दुसऱ्याच मुलीशी ठरले. आता हिला ना काय करावं ते सुचतच नाही आहे, म्हणून ती मला म्हणत होती की जरा मदतीसाठी येतीस का म्हणून. त्यावर नागराज म्हणतो मग जा की मदतीला, नाहीतर ज्याला त्याला मदत करण्याचा छंदच जडला आणि तुला नवीन छंद. आणि नागराज हसतो. आणि पुढे प्रिया म्हणते लग्न तुळजापूरमध्ये आणि
तुम्ही आणि महिपतने जो इथं घोळ घालून ठेवला आहे ना, आता तो घोळ निस्तरू मी का लग्नाला जाऊ? तर नागराज म्हणतो, नाही तरी पण मला वाटते ना की महिपत हा जंगलातच कुठेतरी लपून बसला असेल आणि त्याच्याकडे एखादा दुसरा फोन आला ना की तो लगेच मला कॉल करेल का नाही बघ, असं नागराज म्हणत असतो. पण हे काही प्रियाला पटत नसतं. पुढे नागराज म्हणतो, हां पक्याला फोन करतो, पक्याला ना नक्कीच माहिती असेल. आता प्रिया म्हणते, कोण मग पक्या? तर नागराज म्हणतो, महिपच एक फंटर आहे ग. प्रिया म्हणते, ठीक आहे पण फोन स्पीकरवरती टाका. आता नागराज फोन लावतो त्या पक्याला आणि म्हणतो की, हॅलो पक्या, नागराज बोलतोय. अरे कुठे आहे महिपत, तुला काय माहिती आहे का नाही? तो पक्या म्हणतो, हा साहेब जंगलातून निघाले बरं का, असं सांगतो. आणि तिथे काय काय घडलं हे सगळं म्युझिकली तो पक्या नागराजला सांगत असतो की तिथे गोळीबार झाला, पोलीस आलेले होते, अर्जुन सायली होते आणि या सगळ्यामुळे महिपत आता महिपतचा जो माणूस आहे ना पक्या, तर तो नागराजला सांगत असतो की महिपत जो आहे तर तो एका मोठ्या ट्रकमध्ये बसून कुठेतरी निघून गेला आहे. कारण रात्री महिपत पळाल्यानंतर महिपतच्या माणसांनी त्याला ट्रकमधून पळवलेलं असतं. आता नागराज म्हणतो, एक मिनिट, म्हणजे महिपत तिथे नाही आहे पनवेलमध्ये? अरे पण मग ट्रकमध्ये बसून गेला कुठे तो? पक्या म्हणतो, मला माहीत नाही साहेब, त्यानंतर मला फोन पण आला नाही साहेबांचा. असं म्हणल्यानंतर नागराज फोन ठेवतो. आता नागराज प्रिया लगेच म्हणते, आता विश्वास बसला ना, महिपतने फक्त स्वतःचा विचार केला याच्यामध्ये आणि प्रकरण त्याच्या गळ्याशी आलं ना तर पोलिसांकडे लगेचच तो तुमचं नाव घेईल, असं प्रिया नागराच्या मनामध्ये चांगलं आज भरवते महिपतच्या विरुद्ध. त्यावरती नागराज म्हणतो, नाही, पोलीस दादा, अर्जुन सायली कोणीही महिपतच्या समोर पोचलं ना तर माझं नाव बाहेर पडेल. नाही, माझी इतक्या वर्षाची मेहनत आहे ना बाहेर पडेल. तेव्हा प्रिया म्हणते, म्हणूनच कोणीही महिपतपर्यंत पोचायच्या आधी आपण त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि नागराज फक्त म्हणतो, आणि महिपत सापडला की आपण काय करायचं? यावरती फक्त दोघांचे चेहरे दाखवलेले आहेत. इकडे सायली विचारते, काय झाले रविराज काका? त्यावरच रविराज म्हणतात, नाही, नागराज हा सकाळीच घरातून कुठेतरी बाहेर गेलाय, कुठं उंडारत असतोय ना काय माहिती, असं म्हणतात. आणि इकडे सुमनसुद्धा एकसारखे फोन लावत असते नागराजला, पण काही केले नागराजचा फोन काही केले लागतच नसतो. आता आपण पाहतोय आणि सुमन म्हणते की कुठे असतील, यांचा फोनच लागत नाहीये. इकडे तोपर्यंत चैतन्य, अर्जुन आणि रविराज आहेत तिथे येतो. अर्जुन म्हणतो, अरे तू कशाला आलास, आराम करायचाच ना, बस बरी इथं पहिल्यांदा. आता आता चैतन्याला हे दोघंजणी खाली बसवतात. आता त्यावरती चैतन्य म्हणतो, मी अश्विनशी बोललोय, तो म्हणाला काही नाही, फक्त मुका मार लागलाय. तोपर्यंत विमल तिथे येते आणि म्हणते, म्हणते चैतन्य दादा, ही गरमागरम कॉफी घ्या बरं तुम्हाला, म्हणजे बरं वाटेल. आता विमल सगळ्यांना कॉफी देते आणि तिथून निघून जाते. तोपर्यंत इकडे प्रिया नागराजला घेऊन किल्लेदारांच्या घराबाहेर येते आणि पुढे म्हणते की जा आता आणि घरी गेल्यानंतर पायाला काहीतरी औषध लावून घ्या. आता नागराज म्हणतो, तू येणार नाहीस का घरामध्ये? तर प्रिया म्हणते, तिथं माझं माहेरपण करायला कोणी आहे का? शिवाय तो किल्लेदार घरात असेल तर उगीच 1000 प्रश्न मला विचारेल, त्यापेक्षा नकोच. नागराज म्हणतो, ते आता प्रिया पुढे म्हणते, आणि आता ना तुम्ही ही एक गोष्ट नागराज म्हणतो की हां तेही आहेच. आता पुढे प्रिया म्हणते, आणि आता ऐका, तुमचे डोळ्यांनी कान आता उघडे ठेवा, महिपत कुठे आहे हे जर का अर्जुन आणि सायलीला कळालं तर ते किल्लेदार आणि प्रतिमाला सांगायला नक्की येते, तेव्हा त्यांचं बोलणं ऐकावं. लेकिन नागराज म्हणतो, हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. प्रिया म्हणते, नीट बोलायचं माझ्याशी आणि डोक्यावरती जी टांगती तलवार आहे ना त्याच्यावरती फोकस करायचं, हां निघा आता चला, असं म्हणल्यानंतर नागराज गाडीतून उतरतो आणि तशाच लंगडतल्या अवस्थेमध्ये घरामध्ये निघून जातो. सुभेदारांच्या घरामध्ये इकडे चैतन्य विचारत असतो, महिपतबद्दल काही कळालं का? अर्जुन म्हणतो, नाही अजून काही नाही कळालं, पण महिपत असा निसटून जायला नको होता. आणि अर्जुन पुढे म्हणतो की तिथे फायरिंग सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा सायली आणि प्रतिमा त्याला बाहेर काढणं खूपच गरजेचं होतं आणि तेवढ्याच वेळात महिपत कुठेतरी निघून गेला. आता असं म्हणल्यानंतर सगळे चिंताग्रस्त असतात की आता महिपत कुठे असेल म्हणून. त्यावर रविराज म्हणतात, नाही आता त्याचं कन्फेशन तर आपल्याला मिळालंय, म्हणजे आमचा ॲक्सिडेंट त्यानेच घडून आणला होता हे तर आपल्याला कळालंच म्हणून. आता प्रश्न फक्त एवढाच पडला आहे की हेच सगळं त्यानं का केलं. आता हा भाग आपण कालच पाहिला, अचानक सायलीमध्ये आले त्यामुळे महिपत बोलता राहिला असतो. आता पुढे अर्जुन म्हणतो, मला हे तेच कळत नाही ना सिनियर, तू म्हणतोयस की तुझी आणि महिपतची काही दुश्मनी वगैरे नव्हती, मग तो तुला आणि तुझ्या फॅमिलीला संपवायला का निघाला होता? अर्जुनला हे समजतच नाही. त्यावर लगेचच सायली म्हणते, प्रतिमा त्याने त्याला विचारल्यावर तो सगळं सांगायला तयारच झाला होता, कारण त्याला खात्री होती की 2-3 मिनिटात प्रतिमा त्या मरतीलच म्हणून. पण नेमक्या तेवढ्यातच तो गुंड आला आणि
तो गुंड प्रतिमात्यांच्या अंगावरती धावून गेला आणि मला काही समजलंच नाही. मला त्याच्यामध्ये पडावं लागलं आणि या सगळ्यामध्ये तो महिपत बोलायचा थांबला ना. प्रेक्षकांना मी कालच सांगितलं होतं ना की सायलीच्या एका चुकीमुळे आज नागराजचं सत्य रिव्हील होतं राहिलं म्हणून. आता पुढे आपल्याला दाखवलं आहे इकडे सुमन जी आहे तर ती वाट बघत असते नागराजला, त्याला फोन करत असते, पण काही केलं नागराजचा फोन लागतच नसतो. आता सुमन फेऱ्या मारत असते आणि फेऱ्या मारत मारत बोलत असते, यांचा फोन लागतोय कधीपासून पण मला कळतच नाही हे अजून कुठे गेलेत ते. तेवढ्यातच नागराज तिथं विवळत येतो. आता सुमन म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, असं काय झालंय आणि कधीपासून मी तुम्हाला फोन लावते, पत्ता कुठे तुमचा. नागराज म्हणतो, किती बडबड बडबड करतेस तू, आधी मला बसू दे. म्हणून नागराज येऊन एका खुर्चीवरती बसतो आणि नागराज म्हणतो, तू बोलायची थांबलीस तर मला बोलता येईल ना सुमन. त्यावर सुमन म्हणते, बरं तुम्ही शांत व्हा, आता सांगता का काय झालंय तुम्हाला, तुम्ही लंगडताय काय असे. आता नागराजला काय बोलावं उत्तर देता येत नसतं कारण हे सगळं खोटं असतं. त्यावेळेस तो म्हणतो, तेल तेल ते तेल. तर ती म्हणते, कसलं तेल. तर नागराज म्हणतो, तू सांगितलंच ना तुझ्या आत्याला ठाण्याला ते तेल द्यायला. मग गेलो तुझ्या आत्याकडे, मग तिथून निघायला उशीर झाला आणि मग मला ट्रॅफिक लागलं आणि मग गाडी इंचभरसुद्धा हालत नव्हती माहिती का तुला. आणि मग तिथेच रात्र झाली आणि त्यानंतर मी स्पीड पकडला, थोडासा गाडीनं स्पीड पकडला पण गाडी बंद पडली. तर सुमन म्हणते, अरे देवा. मग नागराज म्हणतो, मग काय मेकॅनिक मिळाला नाही, मग एखाद्याचा नंबर मिळाला म्हणून मी असा ट्राय करत होतो, पण मी असं ट्राय करत असताना असं मागे मागे जात होतो तेव्हा खड्ड्यात पडलो मी. की असंच मी बोलत बोलत फोनवरती मागे जात होतो त्यावेळेस अचानक एका खड्ड्यात पडलो मी आणि तिथेच माझा पाय मुरगळला आणि हे सगळं झालं आणि मी बेशुद्ध पडलो. त्यावर सुमन म्हणते, बेशुद्ध, अहो मग तुम्ही मला का नाही फोन करायचा. आता नागराज हसतो, ते म्हणतो, बिंडो कायच का गं तू जरा, अगं मी बेशुद्ध पडलो होतो, कसा फोन करणार होतो तुला. सुमनना खूपच भोळी दाखवलेली आहे. आता नागराज म्हणतो, बिंडू कायच का गं तू जरा, अगं बेशुद्ध पडलो होतो, कसा फोन करणार होतो मी तुला. एक भला माणूस होता तिथून त्यानं मला पाहिलं आणि त्यानं मग मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सुमन म्हणते, अहो मी तुम्हाला इतके फोन करत होते तर तुमचा फोन का लागत नव्हता, फोन का बंद होता. नागराज म्हणतो, अगं किती प्रश्न विचारणार आहेस तू, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. सुमन म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही आंघोळ करून घ्या, मी तुमच्यासाठी चहा करते. नागराज म्हणतो, अगं पण त्याआधी काहीतरी मलम स्प्रे आणशील का नाही. तर सुमन म्हणते, अहो पण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काहीतरी लावलंच असेल ना. तर नागराजच्या लक्षात येतं त्याचं खोटं. तो लगेच म्हणतो, जास्त शहाणी झालीस का गं तू, मी बेशुद्ध पडलो म्हणून मला त्याने हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, त्यांना हे पायाचं माहितीही नसेल. जा ना, आण ना काहीतरी मलम आणि स्प्रे काहीतरी आण ना, दुखतोय का माझा पाय खूप. असं म्हणल्यानंतर सुमन म्हणते, हो आणते हा. पण सुमनला या सगळ्या प्रकरणाचा संशय. सुमन आता नागरासाठी स्प्रे आणि जो काही मलम आहे तर तो आणायला जाते. आता रविराज म्हणत असतात की याचाच अर्थ असा आहे की काहीतरी स्पेसिफिक कारण आहे म्हणून महिपत आमच्या जीवावर उठलाय. आता हे सगळं काय कारण आहे महिपतचं हे करण्यामागं हे शोधून काढायला हवं. त्यावर चैतन्य म्हणतो, पण सर महिपत सापडल्याशिवाय हे सगळं आपण करणार तरी कसं. अर्जुन म्हणतो, राईट, हे तर खरंच आहे. त्यावर रविराज म्हणतात, अर्जुन मी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या रहस्याच्या अगदी जवळ जाऊन पोचलेलो आहे मी. आणि पुढे म्हणतात की आता फक्त आहे ना हे समजायला हवं की महिपतचं माझ्याशी इतकं शत्रुत्व का आहे, का त्यानं माझं आयुष्य संपवण्याचा इतका प्रयत्न केला. आता हा रविराज विचारच करत असतात. आता इतक्यातच नंतर आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे की सुभेदारांच्या घरामध्ये अशी रात्र झालेली आहे आणि रात्री सायली झोपण्याची तयारी करत असते. आता सायली झोपण्याची तयारी करत असताना अर्जुन तिथे येतो. तर सायलीचं काही मूड त्याला ठीक दिसत नाही. सायली खूप थकलेली पण असते, काही विचारात पण असते आणि तिचं एवढं अर्जुनकडे लक्षही नसतं. आता ती अर्जुनच्या फाईल आवरत असते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, मामाने काय सांगितले तुला आराम करायचा म्हणून आणि आता काहीही बाकी करायचं नाही, लक्षात आहे तुला, काय झालंय तुला. त्यावर सायली म्हणते, मन शांत नसताना कशी झोप लागणार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, कालचा विचार करतेस का. सायली म्हणते, हो. सायली म्हणते, प्रतिमा त्यांनी खरंच खूप मोठं धाडस दाखवलंय हो. मनातून खूपच घाबरल्या होत्या प्रतिमात्या, पण तरीही महिपतसमोर अगदी प्रतिमात्या ठामपणे उभ्या होत्या. अर्जुन म्हणतो, हो बरोबरच आहे. त्यावर सायली म्हणते, आगीला घाबरणाऱ्या प्रतिमात्या चक्क शिकुटीतील जळतं लाकूड उचलून महिपतच्या समोर उभ्या राहिल्या आणि हे सगळं कुठे, अशा ठिकाणी जिथे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यातली वाईट गोष्ट घडली. इथे प्रतिमात्या एवढ्या ठाम राहिल्या आणि त्या ठिकाणी पुन्हा जाणं ही सगळी एवढी गोष्ट नव्हती. आता असं म्हटल्यानंतर असं आता सायलीला लगेचच आहे ना
तिच्या लहानपणीचा जो ॲक्सिडेंट आहे ना तो आठवायला लागतो. आता सायलीला त्रास व्हायला लागतो. सतत त्या आठवणी तिला आठवायला लागतं. ती डोक्याला हात लावते आणि अगदी चक्कर आल्यासारखं करते. तिला समजतच नाही काय होतं आहे. आता अर्जुन सायलीकडे पाहत असतो की सायलीला काहीतरी त्रास होतोय म्हणून. आता अर्जुन सायलीला पटकन बेडवरती बसवतो आणि तिला म्हणतो की तू ये, बस 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 बरं इथं पहिल्यांदा, असं म्हणून अर्जुन तिला लगेचच पाणी देतो. सायलीला तिचा भूतकाळ आठवत असतो, पण तोही अगदी दुसर. अजून सायलीची स्मृती परत आलेली नाही आहे. आता अर्जुन म्हणतो काय झालं आहे सायली तुला, नक्की सांग. त्यावर सायली म्हणते डोकं एकदम जड झाल्यासारखं वाटतंय मला. अर्जुन म्हणतो दमलीस ग तू, तुला आरामाची गरज आहे. शांतपणे झोप आणि कसलाही विचार करू नकोस. त्यावर सायली म्हणते मला काही कळतच नाही हो, पण तिथेही मला असंच वाटायला लागलं होतं. काय झालं ना की तो महिपत आहे ना तो त्याचा कबूल जबाब देत होता आणि त्यावेळेस मलाच अचानक गरगरायला लागलं. नेहमी होतं ना तसंच झालं, पण या सगळ्याशी माझा काय संबंध आहे. पण त्याही अवस्थेत मला एक गोष्ट चांगलीच कळत होती की प्रतिमा त्यांना काही होता कामा नये आणि म्हणूनच मी त्या गुंडांसमोर जाऊन त्यांचा सामना केला म्हणून. आणि पुढे म्हणते की पण मला का गरगरला असेल. हा सायली अर्जुनला दोघांनाही प्रश्न पडलाय. आता सायली म्हणते पण माझं का डोकं भनकायला लागला असेल. आणि पुढे म्हणते की म्हणजे आपण हे सगळं तर प्रतिमात्या रविराजांसाठी करतोय, हे सगळं प्रतिमात्या रविराज काकांसाठी आपण हे सगळं करतोय, तर या सगळ्याशी माझा काय संबंध असेल, मला का असं होतंय. असं सायलीला खूप मोठा प्रश्न पडतो आणि अर्जुनला सुद्धा याचं उत्तर काय द्यावं ते कळत नाही. आणि हा भाग इथे संपलेला आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर माझी आवडती सिरियल या आपल्या पहिल्या मराठी यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं म्हणजे मला चॅनल मॉनिटायझेशनसाठी तुमचा सपोर्ट मिळेल. भेटूया उद्याच्या भागात, पण त्यापूर्वी पाहूयात की आता आपण उद्याच्या भागात काय होतं ते. तर सुरुवातीला दाखवलेलं आहे की इथं महिपतच्या घराच्या बाहेर आलेली असते प्रिया आणि प्रियाला तिथे दिसते साक्षी की जी महिपतच्या घराबाहेर येऊन उभारली. आणि आता प्रियाला हे सत्य समजलेलं आहे की साक्षी जिवंत आहे म्हणून. आणि सुभेदारांच्या घरामध्ये इकडं अर्जुनचा वाढदिवस साजरा होतोय हे दाखवलेलं आहे. सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं अर्जुनला म्हणत असतात. अर्जुन आणि सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा वाढदिवस दाखवतात का काय असं वाटतंय. बघूया उद्याच्या भागात काय दाखवतात ते. पण एक गोष्ट आज अशी दाखवलेली आहे की सायलीला अर्जुनला औक्षण करताना अचानकच तिचा भूतकाळ आठवतो की लहानपणी नाही का अर्जुनला औक्षण हा शब्द बोलता येत नसतो आणि अर्जुनची तर इच्छा असते की छोट्या तन्वीने तिचं औक्षण करावं म्हणून. आता ती छोटीशी अशी काहीतरी आठवण इथे सायलीला आठवते. तुम्हाला काय वाटतं सायलीची जी काही स्मृती गेलेली आहे लहानपणीची तर ती परत येईल का. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय काय होतं ते. सायलीची खरं स्मृती येते का, तिला तिची लहानपणीची तीच तन्वी आहे हे आठवेल का. तर हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. माझी आवडती सिरियल आणि पाहत राहा असेच नवनवीन एपिसोड. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.